श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मशास्त्रात आणि वास्तुशास्त्रामध्ये देवघर हे घरातील सर्वात पवित्र आणि ऊर्जावान स्थान मानले गेले आहे. देवघरातूनच संपूर्ण घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. आपण देवांची पूजा करतो, दिवा लावतो, अगरबत्ती ओवाळतो आणि देवाला पाण्याचा नैवेद्यही दाखवतो. पण अनेक घरांमध्ये देवघरासमोर पाणी ठेवताना काही अतिशय गंभीर चुका केल्या जातात. काही लोक पाण्याची भांडी उघडे ठेवतात, तर काही जण चुकीच्या दिशेला ठेवतात, तर काही घरांमध्ये कालचेच उरलेले पाणी तसेच ठेवले जाते. तुम्हाला माहीत आहे का, पाण्यामध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक आणि सकारात्मक दोन्ही ऊर्जा शोषून घेण्याची अफाट क्षमता असते. जर तुम्ही देवघरासमोर चुकीच्या पद्धतीने पाणी ठेवत असाल, तर घरात गरिबी, आजारपण आणि मानसिक तणाव वाढू शकतो. म्हणूनच ज्या घरांमध्ये देवघरासमोर पाणी ठेवले जाते, त्यांना आजही हा व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. आज आपण यामागील नेमके शास्त्र काय आणि नियम काय हे जाणून घेणार आहोत. शास्त्रानुसार पाण्याला जलदेवता किंवा वरुण देवता मानले गेले आहे. पाणी हे पंचमहाभूतांपैकी एक तत्व आहे, जे सत्वगुणांचे प्रतीक आहे. जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो, तेव्हा तिथे अग्नितत्व जागृत होते. निसर्गाचा नियम आहे की जिथे अग्नी असतो, तिथे संतुलन राखण्यासाठी जलतत्व असणे अत्यंत आवश्यक आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर देवघरात मंचोस्तार, जप आणि आरत्यांमुळे जी उच्च कंपनी निर्माण होतात, ती सर्व ऊर्जा देवघरातील पाणी स्वतःमध्ये शोषून घेते. ते पाणी साधे पाणी राहत नाही, तर ते तीर्थ बनते. पण हे तेव्हाच घडते जेव्हा पाणी योग्य पद्धतीने आणि योग्य नियमाने ठेवले जाते. तर आपण जाणून घेऊया देवघरासमोर पाणी ठेवताना होणाऱ्या 5 मोठ्या चुका. अनेक घरांमध्ये कळत नकळत या चुका होतात, ज्या तातडीने बंद केल्या पाहिजेत. पाण्याचे भांडे उघडे ठेवणे. देवघरासमोर ठेवलेले पाणी कधीही उघडे ठेवू नये. उघड्या पाण्याच्या हवेतील धूळ किंवा नकारात्मक ऊर्जा सहज प्रवेश करू शकतात. देवाला अर्पण केलेले अन्न किंवा पाणी हे नेहमी झाकून ठेवावे. काही लोक आळसामुळे किंवा दुर्लक्षामुळे आदल्या दिवशी ठेवलेले पाणी पुन्हा देवापुढे तसेच राहू देतात आणि दुसऱ्या दिवशी पूजा करतात. शिळे पाणी देवाला कधीही अर्पण करू नये, यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. देवाला पाणी अर्पण करण्यासाठी कधीही प्लास्टिक, काच किंवा लोखंडाच्या भांड्याचा वापर करू नका. ही भांडी अशुद्ध मानली जातात. पाण्याचे भांडे कधी थेट जमिनीवर किंवा देव्हाऱ्याच्या लाकडावर ठेवू नका. पूजा संपल्यावर ते पाणी बेसिनमध्ये किंवा कचऱ्यात ओतणे हा जलदेवतेचा घोर अपमान आहे. जर तुम्हाला स्वामींची आणि देवतेची अखंड कृपा हवी असेल, तर उद्यापासूनच या नियमांचे पालन चालू करा. नियम नंबर 1. देवाला पाणी ठेवण्यासाठी नेहमी तांबे किंवा पितळ या धातूच्या पात्राचा वापर करा. तांबे हे शुद्ध धातू असून तो आरोग्यासाठी आणि अध्यात्मासाठी सर्वोत्तम मानला जातो. शक्य असल्यास चांदीचे पात्र वापरणे अतिशय उत्तम. दुसरा नियम म्हणजे पाण्याचे भांडे थेट ठेवण्याऐवजी त्याच्याखाली तांदळाची छोटी रास ठेवावी किंवा अनेक लहान तांब्यामध्ये ते भांडे ठेवावे. देवाला आसन देणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तिसरा नियम म्हणजे पाणी नेहमी झाकून ठेवावे. तांब्या किंवा पेल्यावर एक लहान तांब्याची प्लेट किंवा झाकणे, त्यावर एक तुळशीचे पान ठेवावे, कारण तुळशीशिवाय देव नैवेद्य किंवा जल स्वीकारत नाहीत. नियम 4 म्हणजे योग्य दिशा. देवघरामध्ये पाण्याचे भांडे नेहमी देवाच्या उजव्या बाजूला असावे. वास्तुशास्त्रानुसार ईशान्य किंवा उत्तर दिशा जलतत्वासाठी सर्वोत्तम आहे. 5वा नियम म्हणजे दररोज पाणी बदलावे. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर सर्वात आधी देवघरातील जुने पाणी बदलावे. भांडे स्वच्छ घासून त्यात ताजे, शुद्ध पाण्याचे पेनी भरावे. तर आपण जाणून घेऊया देवघरात समोरील पाण्याचा चमत्कारी उपाय. आता मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे, जो तुमच्या घरातील आजारपण आणि गरिबी कायमची दूर करेल. जेव्हा तुम्ही सकाळी पूजा करता आणि देवापुढे तांब्याभर पाणी ठेवता, तेव्हा त्या पाण्यात एक लहान भीमसेनी कापराचा तुकडा किंवा थोडे गंगाजल आणि तुळशीची पाने टाकावीत. त्यानंतर देवघरासमोर बसून किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा किंवा तारक मंत्र म्हणावा. यामुळे त्या पाण्यामध्ये अद्भुत दैवी शक्ती संचारेल. हे पाणी साधे न राहता एक महातीर्थ बनेल, जे तुम्हाला घरातील सर्व संकटावर मात करू शकते. तर आपण जाणून घेऊया पूजेनंतर या पाण्याचे नक्की काय करायचे. हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. संध्याकाळी पूजा आटोपल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी घरातील सर्व सदस्यांना प्रसाद किंवा तीर्थ म्हणून प्यायला द्यावे. तर हे अभिमंत्रित तीर्थ प्यायल्याने शरीरातील आजार दूर होतात, मनातील नकारात्मक विचार नष्ट होतात आणि घरातील लहान मुलांची बुद्धी तल्लख होते. जर तीर्थ उरले तर ते घरातील एका कोपऱ्यात मुख्य दारावर शिंपडावे, ज्यामुळे वास्तूमधील नजरदोष दूर होतो. उरलेले पाणी तुळशीच्या किंवा कोणत्याही पवित्र झाडाच्या मुळाशी घालावे. ते कधीही सिंकमध्ये ओतू नये.
अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगायचे, भक्तीमध्ये देखावा नको, तर शुद्धता आणि भाव हवा. जेव्हा तुम्ही रोज सकाळी देवापुढे विश्वासाने पाण्याचा तांब्या ठेवता, तेव्हा तुम्ही देवाला तृप्त करत असता. देव तुमच्याकडून सोन्या चांदीची अपेक्षा करत नाही. तो फक्त एक पाण्याचा पेल्याचा तुमचा भाव शोधत असतो. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि वर सांगितलेल्या नियमांचे पालन करून पाणी ठेवले, तर स्वामी तुमच्या घरात आनंदाचा आणि धनाचा वर्षाव केल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामी म्हणतात, तू माझी सेवा कर, मी तुझे रक्षण करेन. भक्त हो, छोट्या छोट्या गोष्टीच अशाच आयुष्यात मोठा बदल घडवून आणतात. देवघरासमोर पाणी ठेवण्याची ही साधी पद्धत जरी तुम्हाला आजपासून बदलली, तर अवघ्या काही दिवसातच तुमच्या घरातील वातावरण प्रसन्न झालेले दिसेल. घरातील चिडचिड थांबेल आणि रखडलेली कामे मार्गी लागतील. या नियमांचं पालन करा आणि स्वामींचा चमत्काराचा अनुभव घ्या. तुम्ही तुमच्या देवघरात पाणी कसं ठेवता? तांब्याचा वापर करता का पितळाचा? कमेंटमध्ये नक्की सांगा. ही अत्यंत मोलाची आणि वास्तुशास्त्रावर आधारित तुमच्या सर्व मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच शास्त्रोक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहोत, हीच प्रार्थना. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शन व्हिडिओसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.